नमस्कार मंडळी. तर आज आम्ही बनवलेली कच्च्या फणसाची भाजी. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कच्चा फणस घ्यायचा आहे. कच्च्या फणसाला मध्यभागी कट करून घ्यायचं आहे आणि कट करून झाल्याच्या नंतर त्याला जे चीक असतं ते आपण पेपराने पुसून घ्यायचं आणि फणस कापताना आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चीक आपल्या हाताला लागणार नाही. आणि फणसाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. फणसाचे छोटे छोटे तुकडे करून झाल्याच्या नंतर फणसाचा जो मागचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि फणसाचा पुढचा भाग पाव ज्याला बोलतात तो देखील कट करून घ्यायचा आहे. आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते आपल्याला एका कुकरमध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि हे छोटे तुकडे कुकरमध्ये टाकून थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून चीक कुकरला लागणार नाही. 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तुम्ही टोपात देखील शिजवू शकता. आणि 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर हे आपल्याला फणसाचे तुकडे बाहेर काढून दगडाच्या साहाय्याने चेचून घ्यायचे आहेत, म्हणजे ते बारीक व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. थोडं थोडं पाणी असतं ते पूर्णपणे पिळून काढायचं आहे. आणि एका टोपामध्ये कांदा घेतला आहे, त्यात तेल ॲड केलं आहे आणि लसूण देखील टाकला आहे बारीक चिरलेला. आणि व्यवस्थित आपल्याला कांदा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि कांदा मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर सर्व मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आणि जेवढे आपण मसाले टाकले ते व्यवस्थित आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि मीठ देखील ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी फणसाची भाजी बारीक करून घेतलेली पाणी काढून ती फणसाची भाजी त्याच्यात ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि वरतून आपण थोडंसं त्याच्यामध्ये ओला खोबरा देखील टाकणार आहे. आणि ओलं खोबरं टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून भाजी 5 ते 10 मिनटं थोडंसं शिजवून द्यायच्या भाजीला. आणि आपली इथे फायनली तुम्ही बघू शकता फणसाची भाजी मस्त अशी रेडी देखील झालेली आहे. बघा, खूप छान भाजी रेडी झाली आहे फणसाची. आणि कशी वाटते तुम्हाला भाजी नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.